उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बघणार आहे फ्लावर मसाला. तर यासाठी मी एक फ्लावर घेतलेला आहे आणि त्याचे याप्रमाणे तुरे काढून घेतलेले आहे. तर अशी ही खूप मोठी किंवा खूप बारीक अशी कट न करता या पद्धतीने कट करून घ्यायची. कापून धुवून घेतल्यानंतर पॅनमध्ये किंवा कढईमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून घ्यायचं. तेल पसरवून घालायचं आणि यावर धुवून घेतलेली जी फ्लावर आहे ती यामध्ये घालायची. यानंतर थोडं मीठ, अगदी थोडं, अगदी थोडी हळद, चिमूटभर पेक्षाही थोडी कमी हळद यामध्ये घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून यावर झाकण ठेवायचं 4 ते 5 मिनिटासाठी. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. एक साईड परतवून झाली की दुसरी बाजूही 2-3 मिनिटांनी परतवून घ्यायची. करपू द्यायची नाही फ्लावर आपल्याला, फक्त मऊ झाली पाहिजे आणि थोडी वरतून कुरकुरीत अशी थोडी क्रिस्पी झाली पाहिजे आणि आतमध्ये मऊ. अशा पद्धतीने आपल्याला ही फ्लावर परतवून घ्यायची, तेलावर फ्राय करून घ्यायची. हे बघा मिक्स झाली की पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफेवर ही थोडी शिजू द्यायची. तर हे बघा 4-5 मिनिटानंतर अशी ही फ्लावर तयार झालेली आहे दोन्ही बाजूनी. हे बघू शकता तुम्ही. अति शिजली तर मग ती बरोबर लागत नाही. हे बघा अशी झाली पाहिजे. आता ही काढून घ्यायची. काढल्यानंतर ह्याच पॅनमध्ये आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर आता मसाला तयार करून घेऊ. तर ह्याच पॅनमध्ये टोमॅटोचं हे जे वरचं टोक आहे ते काढून घ्यायचं आणि यासाठी 1 टोमॅटो घेते आहे. त्याला मधून कापून घ्यायचं या पद्धतीने. हे बघा असं कापून घ्यायचं आणि हा टोमॅटो ह्या पॅनमध्ये ठेवायचा. त्यानंतर कांदाही आपल्याला असाच भाजून घ्यायचा आहे. तर ह्या कांद्याचेही मी 4 तुकडे करते आहे. हे बघा असा. तर तव्यावर अशा पद्धतीने सोडून गॅस ऑन करायचा. तर हा कांदा आणि टोमॅटोही आपल्याला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. यामध्ये तेल घालायचं. यातही अगदी थोडं मीठ घालायचं. हे बघा 1 चिमटीपेक्षाही कमी, म्हणजे टोमॅटो मऊ होईल आणि कांदाही पटकन भाजून होईल. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि यावर झाकण ठेवून हा कांदा आणि टोमॅटो भाजून मऊ झाला पाहिजे. यात 2 लसूणच्या पाकळ्याही घालायच्या. हे सर्व साहित्य असं भाजलं गेलं पाहिजे. हा टोमॅटो उलटा करून घ्यायचा आणि जर तुम्हाला या टोमॅटोची साल नको असेल तर ती तुम्ही काढून टाकू शकता. यामध्ये आता थोडं जिरं घालायचं साईडला करून. तिखट मिरची असेल तर 1च मिरची यामध्ये घाला. गॅस पूर्णपणे बंद करून टाकायचा आहे आता आणि यामध्ये कोथिंबीर घालायची. या कोथिंबीरच्या काठ्या जर तुमच्याकडे असतील तर त्या तुम्ही टाका यामध्ये, म्हणजे भाजीला छान चव येईल. गॅस बंद आहे. आता यामध्ये 1 चमचा धनेपूड घालायची. मिक्स करून त्याचं वाटून घ्यायचं थोडं पाणी घालून. हा मसाला वाटताना यामध्ये 1 इंच आल्याचे कापही घालायचे. मसाला वाटून झाला की पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल थोडं गरम झालं की यामध्ये 1 तेजपत्ता, 1 हिरवी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा यामध्ये घालायचा. थोडं परतवून घ्यायचं. 1 चमचा लाल मिरची पावडर परतवून घ्यायचं.
यानंतर वाटून घेतलेलं मसाल्याचं वाटण, पाव चमचा गरम मसाला किंवा कुठलाही साठवणीतला मसाला यासाठी वापरा. मिक्स करायचं आणि चांगलं असं तेल सुटेपर्यंत हा मसाला तेलावर परतवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा मसाला परतवून झाला की यामध्ये फ्राय करून घेतलेली फ्लावर घालायची. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. त्यानंतर थोडी कसुरी मेथी हाताने क्रश करून यामध्ये घालायची. मिक्स करायची. चवीनुसार मीठ, पाणी यामध्ये घालायचं. खूप पातळ अशी करायची नाहीये. आणि आता झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. तर ही बघा 2-3 मिनिटानंतर यामध्ये पाणी खूप जास्तीत जास्त 1 ग्लास पाणी घालता येतं. यावर कोथिंबीर घालायची. यानंतर पुन्हा थोडी कसुरी मेथी आणि आता ही मसाला फ्लावर बनवून खाण्यासाठी तयार आहे.